आज आम्ही दोन्ही तिन्ही नगरसेवक आणि बाबांच्या राजावर प्रेम करणारे सर्व शाहूनगर ते विलासपूर आम्हाला महत्त्वाचं श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेबांना बांधकाम मंत्री यांच्या माध्यमातून ह्या मागच्या वर्षी रस्ता मंजूर झालता। पॅरेंट स्कूल ते गोळीबार मैदान चौक हा रस्ता शिवेंद्र बाबांच्या माध्यमातून हा मंजूर झालेला रस्ता होता। याचं काम रुंदीकरण, खूप छोटा रस्ता होता, गटर नव्हते, यायची अडचण ह्या भागातल्या लोकांना होत होती। पॅरेंट स्कूलला मुलं बी शाळेला असतात आणि ह्या भागात आमच्या अडचणी खूप होत्या। त्याबद्दल शिवेंद्र बाबांना स्वतः येऊन एकदा वॉकिंग ट्रॅक आणि सुंदर लाईट आणि या सगळ्या गोष्टी बाबा स्वतः येऊन का बघितलं की ज्येष्ठ आणि इथले सर्व माझ्या माता भगिनी, सर्व महिला वर्ग सगळेजण ह्या भागातली सगळी वॉकिंगला ह्या पॅरेंट स्कूलच्या पाशी येतात। त्याबद्दल बाबांचं खरं मनापासून आम्ही सगळ्यांना आभार मानलेच। पण बाबांच्या माध्यमातून ही काम होत असताना जरा कामाची अडचण आली, काम रखडलेलं। पण त्याबद्दल म्हणजे मध्ये पोल होते, पूल होते, साईडचं गटर करायचं होतं, त्याशिवाय रस्ता रुंदीकरण होणार नव्हता। पण बाबांच्या माध्यमातून हा रस्ता चांगला माध्यमातून देसाई कॉन्ट्रॅक्टर काम करतात। सगळ्यात चांगला रोड ह्या आमच्या भागातलं म्हणजे वॉर्ड क्रमांक 18 असू दे, वॉर्ड क्रमांक 17 असू दे, वॉर्ड क्रमांक 19 असू दे, ह्या पद्धतीनं आमच्या सगळ्यांच्या वॉर्डातनं जाणारा रस्ता आणि सगळ्यात मोठा रस्ता आहे। तर कॉन्ट्रॅक्टरला आमची विनंती आहे, चांगल्या पद्धतीने रस्ता काम करा। आणि विद्युत विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, जे रस्त्यातलं पोल मध्ये आल्यात ते पोल त्यांना सगळ्यांना काढावे। हे पोल काढले नाही तर रस्ता होणार नाही। रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीने देसाई कॉन्ट्रॅक्टरनं चालू केलंय। पण आमचं सगळ्यांची पुन्हा एकदा मागणी आहे, इथं सगळी जण ज्येष्ठ असतात, नगराध्यक्षांना माझी विनंती आहे, उपनगराध्यक्षांना विनंती आहे, इथं ज्येष्ठ भरपूर असतात, ओपन जिम असावी, एक वॉकिंग ट्रॅक आमचा विलासपूर गोळीबार ते पॅरेंट स्कूल व्हावा आणि ओपन जिमच्या शेजारी चांगल्या सगळ्या लाईट, विद्युत लाईट पाहिजेत। पण काम चांगल्या पद्धतीनं आमचं म्हणणं आहे या भागात व्हावं। आत्ताच आम्ही दोन्ही तिन्ही, पूनमताई, मी, सुशांत, आम्ही सगळेच बाबांच्यावर प्रेम करणारे लोक आम्हाला सांगत होती पाणी येत नाही। पाण्याचा समस्या शिवेंद्र बाबांच्या माध्यमातून एवढी मोठी स्कीम 36 कोटीची ही स्कीम आपल्या शाहूनगर ते विलासपूरसाठी आणली। बाबांचं खरोखर त्या बाबतीत मनापासून आभार मानायला पाहिजे। लोकांना पाण्याची अडचण होती, पाणी, काचचं पाणी चांगल्या पद्धतीने मिळेल। पण आता ज्या जुन्या टाक्या, नव्या टाक्या बांधून झाल्यात, काचचं पाणी मिळावं म्हणून आमच्या सगळ्यांचाच आग्रह। शाहूनगरच्या सगळ्या बाबांच्यावर प्रेम करणारे, भाजप पक्षावर प्रेम करणारे आणि आघाडीवर प्रेम करणारे यांच्या सगळ्यांचं म्हणणं आहे काचचं पाणी मिळावं। आणि 100% बाबांच्या आशीर्वादानं, छत्रपती उदयनराजेंच्या आशीर्वादानं आपण काचचं पाणी ह्या भागाला द्यायला पाहिजे। आम्ही सगळीजण, जनतेला बी सगळ्यांना माहित असू दे, लोकांना माहित असू दे, आम्ही सगळीजण पाठपुरावा करतोय। तुम्ही ज्या पद्धतीनं आम्हाला निवडून दिलंय त्या पद्धतीनं आमचं कर्तव्य म्हणून काचचं पाणी या विलासपूर, गोळीबार, शाहूनगर च्या भागाला सगळीकडे काचचं पाणी येईल अशी आमची अपेक्षा आहे। चांगल्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरनं काम करावं, अधिकाऱ्यांना लक्ष घालावं, सभापतींना लक्ष घालावं, नगराध्यक्षांना लक्ष घालावं, एवढंच मला सांगायचं आहे। आणि बाबांचं खरोखर आपल्या भागातल्या लोकांना आभार मानायला पाहिजे, आपल्याला एवढा चांगला नेता मिळाला आणि इथनच आपल्याच भागातनं रिंग रोड जातोय, आपल्याच भागातनं एवढे चांगले रस्ते होत्यात। खरोखर आमच्या नेत्याचं मनापासून आभार मानतो, म्हणून आम्ही सगळी गोळा झालोय। चांगल्या पद्धतीने रस्ता व्हावा, आम्ही ह्याची पाणी करायला आलतो आणि एवढं विकास कामं सातारा शहरात आणि आपल्या या भागात चाललेत, अजिंक्यतारा असू दे, बाकीच्या सगळ्या गोष्टी असू दे, मनापासून शिवेंद्र बाबांचा आभार मानतो। आणि मला माझ्या सगळ्यांना बाबांच्यावर प्रेम करणारे सगळ्यांना बोलायची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचा आभार मानतो। आणि हा रस्ता चांगल्या पद्धतीने मंजूर होईल, कारण की आता मंजूर झालाय, सगळ्या गोष्टी झाल्यात, पण फक्त अडचण येत होती म्हणून राहिलेला निधी साधारणतः माझ्या हिशोबानं इथं आपण 20 कोटी रुपये बाबांना टाकलेत, त्याबद्दल ह्या रस्ता चांगला चालू आहे। 20 कोटी रुपयात हा रस्ता म्हणजे काहीच नव्हता, रस्ताच नव्हता, पण ह्या रस्त्याला चांगला निधी बाबांना आणला। आणि इथून पुढे बाबांची इच्छा आहे इथं सगळे ज्येष्ठ चालतात, वॉकिंग ट्रॅक असावं, एक साईडला दोन्ही लाईट असावं, म्युझिक सिस्टीम असावी, या भागात सगळी वॉकिंगला जाणारी माणसं हे
बाबांच्यावर प्रेम करणारे आहेत. त्यामुळे स्वतः बाबा, आणि महत्वाचं सांगायला स्वतः बाबा येऊन बघून हा रस्ता मंजूर केला, ह्यात मोठा विषय आमच्यासाठी. आज या ठिकाणी पॅरेंट स्कूल ते गोळीबार मैदान चौक असा रस्त्याचं रुंदीकरण आणि दोन्ही बाजूला गटर अशा पद्धतीच्या कामकाजाचं गेल्या अनेक दिवसापासून काम सुरू झालेलं आहे. ह्यामध्ये काम करत असताना थोड्या अडचणी आलेल्या होत्या. आता दोन्ही महाराजांच्या माध्यमातून या अडचणी दूर झालेल्या आहेत आणि पावसाळ्याच्या पूर्वी हे काम पूर्ण व्हावं आणि लोकांना ह्या रस्त्याचं लोकार्पण सोहळा आपण मोठ्या प्रमाणात घेणार आहोत. त्या पद्धतीने एक चांगलं शाहूनगर तसेच सातारा, विलासपूर, गोडोलीच्या एक सौंदर्यात भर टाकणारा हा एक रस्ता आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. या रस्त्याचं विशेष म्हणजे तिन्ही प्रभागातील ज्येष्ठ नागरिक असू द्यात, युवक असू द्यात, महिला वर्ग असू द्यात, सर्वजण या रस्त्याकडं एक वॉकिंगसाठी येत असतात. सकाळ आणि संध्याकाळी अतिशय निसर्गरम्य असं हे ठिकाण आहे. अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी असणारा हा रोड लोकांना हवाहवासा वाटतोय आणि चालण्यासाठी तसं बघितलं तर ट्रॅफिक कमी आहे. लोकांना, ज्येष्ठ नागरिकांना चालताना इथं कोणतीही रिस्क नाहीये. त्यासाठी हा रस्ता चांगला होणं गरजेचं होतं. त्याचबरोबर महाराज ज्यावेळेस हा रस्ता बघायला आला त्यावेळेस सर्व ज्येष्ठ नागरिकांनी महाराजांना सांगितलं की तुम्ही रस्ता करा, त्याबद्दल त्याचबरोबर आम्हाला एक वॉकिंग फुटपाथ असू द्यात एक चालताना, म्हणजे आम्हाला जरी वरनं गाडी आली काय आली तरी ज्येष्ठ नागरिकांना कुठली अडचण येऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी गृहीत धरून आणि बाबांनी भविष्यातलं फोरकास्टिंग लक्षात घेऊन ज्यावेळेस पाहणी केली त्यावेळेस मी स्वतः होतो, चिद्रे साहेब होते, आपले सीओ होते, त्यावेळेचे आमचे बाबांनी सगळे कार्यकर्ते होते. तात्काळ बाबांनी हा मंत्रालयात विषय घेऊन हा विषय मार्गी लावलेला आहे. रामराव पवार नगर मध्ये जो रस्ता जात होता त्याची अतिशय दयनीय अवस्था होती. रस्ता अरुंद होता, दोन्ही साईडला पण गटर नव्हते, त्यामुळे अनेक अपघात घडले तिथं. या सगळ्या गोष्टींचा विचार लक्षात घेऊन आपण हा रस्ता जो करतोय तो ह्या तिन्ही प्रभागांसाठी एक आनंददायी गोष्ट आहे. आज अशीच कामं दोन्ही महाराजांच्या माध्यमातून आज सातारच्या विकासात भर होत आहे, त्याबद्दल सौंदर्यात पण भर होत आहे. हा जो शाहूनगरचा भाग आहे हा अनेक वेळा आम्ही सांगतो की त्रिशंकू भाग होता, अनेक सोयी सुविधांपासून वंचित होता, परंतु नगरपालिका आल्यापासून हळूहळू सुधारणा होत आहे. अजून आपल्याला बरीच कामं करायची आहेत नगरपालिकेच्या माध्यमातून, महाराजांच्या माध्यमातून. आणि पाण्याचा विषय सुद्धा आपल्याला जो आता आपल्या शाहूनगरसाठी तर अत्यंत गंभीर विषय आहे तो सुद्धा पूर्णपणे सुटण्यासाठी आत्ता कामकाज चालू आहे. आत्ता लोकांना त्रास होत आहे, परंतु येणाऱ्या थोड्या दिवसात हा त्रास संपूर्णतः संपून जाईल आणि भविष्यातल्या 40 वर्षाच्या लोकसंख्येचा अंदाज गृहीत धरून जी नवीन योजना टाकलेली आहे ती पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर पाण्याचा कुठलाही प्रॉब्लेम या भागाला येणार नाही. यासाठी सुद्धा शिवेंद्र महाराजांचे मनपूर्वक या शाहूनगरच्या जनतेने आभार मानलेले आहेत. फक्त आता थोडंसं कामाचं पिरियड चालू असल्यामुळे अनेक अडचणींना, समस्यांना तोंड द्यावं लागतंय. पाण्याचा विस्कळीतपणा आहे. येणाऱ्या थोड्या दिवसात ह्या सगळ्या समस्या दूर होतील आणि एक स्वच्छ सुंदर पाणी आणि काचच्या पाण्याचं सुद्धा आता फिरोजबाई बोलले आमचा सगळ्यांचा पाठपुरावा चालू आहे. त्या दृष्टीने सुद्धा आम्ही पावलं उचलत आहोत. इथल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना, युवकांना, महिला वर्गाला बरोबर घेऊन आम्ही सर्व कामकाज पुढे नेत आहोत. आत्ताच महिलांनी आम्हाला सांगितलं की या रोडला तुम्ही बाकडे टाकत असताना काही बाकड्यांचं महिलांसाठी आरक्षित करा. अतिशय चांगली सूचना आहे, आम्हाला पण आवडली. अनेक लोक इथे येत असतात, महिलांना एक थोडंसं राखीव बसण्यासाठी आसन व्यवस्था असावी हा त्यांच्या सूचनेचा आदर करून आम्ही जी बाकडी बसवणार आहे आता त्यामध्ये महिलांसाठी राखीव बाकड्यांची आपण योजना करत आहे आणि त्या सूचनेचं आम्ही पूर्णतः पालन करून थोड्या दिवसात ते आपण बसवून देणार आहोत. त्याच पद्धतीने इथं लाईट्स पण चांगल्या लागतील, म्युझिक असेल. देसाई साहेबांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या वॉर्डात जसे रस्ते बनवले त्याच पद्धतीने शाहूनगरमध्ये पण रस्ते करा आणि लोकांना एक चांगला रस्ता बघायला इथं मिळू देत येणाऱ्या थोड्या दिवसात. आणि ह्या रस्ता जो महाराजांनी मंजूर केला त्याबद्दल पुन्हा एकदा मी महाराजांचं आभार मानतो. नमस्कार. माननीय नामदार, बांधकाम मंत्री छत्रपती श्रीमंत छत्रपती शिवेंद्र शिवराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली जे आता रस्त्याचं काम चालूच आहे त्याच्यात आज जरा अडचणी आल्या, पण फिरोजबाई, सुशांत दादा आमच्या प्रयत्नातून त्या अडचणी दूर होतात आणि ती कामं पण व्यवस्थित चालू होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि तसाच सर्व महिलांना आता पाण्याचा खूप त्रास होतोय. ह्या दिवसात पाण्याचा खूप त्रास म्हणजे महिलांचे सारखे फोन येतात की आमची पाण्याची काहीतरी सोय करा. तर आमच्याकडे फिरोजबाईंचा टँकर येतोच, पण ह्या पण समस्येतून
बाबा महाराज लवकरच मार्ग काढणारच आहेत. आमचाही पाठपुरावा आहेच. तसंच सर्व नागरिकांना मी असे आवाहन करते की तुमचंही सहकार्य आम्हाला राहू द्यात. थोड्या अडचणी तुम्हालाही होतात, आम्हालाही होतात, तसं तुम्ही सहकार्य केले की आम्ही त्या अडचणीतून मार्ग काढत राहू. आणि महाराज साहेबांचे मी खूप खूप आभार मानते की त्यांनी रस्त्याचे काम मंजूर करून दिले आणि पाण्याचा जो पाठपुरावा करतात त्यासाठी मी महाराज साहेबांचे खूप खूप आभार मानते. तर आपले सगळे भाई असतील, नगरसेवक सुशांतजी असतील, पूनमताई असतील, महाराज साहेबांच्या माध्यमातून ही सर्व कामं पूर्ण झालेलीच आहेत. तर तोच विषय न सोडता फक्त भाई मी एक ह्या सर्व नागरिकांची विनंती करतो की तुम्हाला जो आता हा रस्ता होणार आहे, सर्वजण इकडे पर्यटन म्हणजे लोक फिरायला येणार आहेत. तर आता जे फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये नवीन कॅमेरा आलेले आहेत की चित्ता आल्यावरती तो कॅमेरा अलर्ट करतो, तर त्या अलर्टची मग फॉरेस्ट डिपार्टमेंटला किंवा महाराज साहेबांच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून ह्या रस्त्याला ते बसवावेत. त्याची फक्त सोय करा, एवढंच मी सांगेन. आणि महाराज साहेबांचे आभार मानेन बाबाराजांचे या संदर्भात. सातारा नगरपालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर महाराज साहेब आपले सगळ्यांचे नेते माननीय शिवेंद्रसिंहराजे भोसले हे गोडोलीमध्ये काही विकास कामांसंदर्भात व काही उद्घाटनाच्या कामासंदर्भात गोडोली येथे आल्यानंतर आम्ही शाहूनगरमधले काही नागरिक त्यांच्याकडे गेलो होतो तिथल्या कार्यक्रमासाठी. त्यावेळेस महाराज साहेबांच्या कानावरती म्हणजे मी त्यावेळेस असेल, प्रकाश हुले असतील, निखिल माळी होता, अमोल नलवडे होते, म्हणजे हे सगळीच त्यावेळेस नगरपालिकेची नुकतीच हद्दवाढ होऊन 1-2 वर्ष झाली असतील. आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं की इथं आपल्याच जागेपाशी 2 वेळा, एकदा DCC बँकेचे एक अधिकारी त्यांची गाडी पलटी झाली होती आणि एक दुसरे अधिकारी त्यांचीही गाडी पलटी झाली होती. तर त्यावेळेस त्या आम्ही गाड्या काढल्या होत्या. मग त्यांच्या कानावरती आम्ही वारंवार ह्या गोष्टी सांगत होतो आणि इथली परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. जर समजा एखादी 4 व्हीलर पुढनं आली तर इकडून 2 व्हीलर सुद्धा जाऊ शकत नव्हती आणि जर त्यातनं जर कोणी रिस्क घेतली तर ते त्याच्या जीवावर कधी कधी बेतलं जायचं. आणि जसं मागाशी आपले सगळे जे नगरसेवक आहेत, आता आपण सगळ्यांनी त्यांना प्रचंड बहुमताने निवडून दिलं, त्यांच्याकडनं आपण कामाची पण अपेक्षा त्या पद्धतीनंच करतोय. पण त्यांचाही पाठपुरावा आपल्या सगळ्यांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेला आहे. आत्ताच त्यांनी सांगितलं की बाबा ह्या गोळीबार मैदानाला जाताना शाहूनगरकडनं अतिशय वाट बिकट होती. तर त्या मधला जो वाडा आहे त्या वाड्याला सुद्धा अतिशय म्हणजे खाचखळगे होते. तो सुद्धा आता पुलाचं काम महाराज साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. आपल्या शाहूनगरवरती पहिल्यापासून महाराज साहेबांनी म्हणजे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं पहिल्यापासून एक चांगल्या पद्धतीनं कामाचा फोकस असल्यामुळं बऱ्याच वेळा आपल्याला म्हणजे एक चांगल्या पद्धतीनं कामं दिली गेली. आणि आता जे आता आपले सगळे मित्रमंडळ आहेत, नगरसेवक आहेत सगळे, तर त्यांनी जे सांगितलं की बाबा देसाई साहेबांनी हा रस्ता एक चांगल्या पद्धतीनं करावा. आणि खरंच आमची त्यांना विनंती आहे, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष त्यांनाही विनंती आहे की आपण ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन चांगल्या पद्धतीनं काम करून घ्यावं. आणि तसेच मी आणि शाहूनगर आमदार शिवेंद्रसिंहराजे मित्रमंडळ यांच्यातर्फे माननीय आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले या दोघांचेही आभार मानतो. आणि मला या ठिकाणी बोलायला संधी दिली त्याबद्दल मी आपला आभार आहे. मी गेली 3 वर्ष साताऱ्यात राहत नव्हतो, पण मुद्दाम साताऱ्यात राहायला आलो आता परत. तेव्हा इथं काही सोयी चांगल्या निर्माण होत आहेत महाराजांच्या कृपेनं. तेव्हा त्याबद्दल महाराजांना धन्यवाद. आणि आमचे जे नगरसेवक मंडळी आहेत, फिरोजभाई असेल किंवा आमचा सुशांत असेल, या सगळ्यांना आणि कोण मॅडम होते त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही असंच सहकार्य करून लोकांच्या सोयी सुविधा वाढवा ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि महाराजांना आणि या सगळ्या नगरसेवकांना धन्यवाद देतो. नमस्कार. आज या रस्त्याचे काम चालू असताना आज आपण या ठिकाणी सगळे रस्त्याचे पाहणीचे कार्यक्रम सुरू आहे. तर हा रस्ता अतिशय उत्कृष्ट असा शाहूनगरमध्ये अतिशय उत्कृष्टपणे रस्ता व्हावा ही एवढीच अपेक्षा आहे. आणि त्या ह्यांनी सगळं म्हणजे वॉकिंग ट्रॅक वगैरे, लाईट, असं ह्या सगळ्या बाबी सुविधा पूर्ण करून रस्ता व्हावा.